ऑल्सो ॲज अ 5 गॅप कुठून पडली आहे 516 पासून बरोबर कालच्या क्लोज पासून वर आहे एवढा रन दिलाय त्यांनी 60-70 पॉईंटचा रन इन व्हेरी लेस टाइम दीज आर नोन ॲज आणि याच्यात अजून पॉईंट सांगतो आम्ही की बेस कॅन्डल 1 to 6 च्या वर नसावे लेसर द बेस बेस्ट इट इज 1 जर बेस असेल तर फार उत्तम 2 असेल तरी चालेल पण जेवढा बेस स्ट्रक्चर वाढत जाईल 6 च्या वर गेला तर मी त्याला एफआय चे फुटप्रिंट समजत नाही ओके ते रिटेल इन्व्हेस्टरचे असतील किंवा दुसऱ्या कोणाचे असतील ते फेक असतात बट footprint of the institutions are there because of good mice candle good gap up and good आणि त्यांनी काय केलंय अजून हा पुढचा मुद्दा मी तुम्हाला सांगून टाकतो सो देयर इज कॉल्ड सुनील गावस्कर वर्सेस रोहन गावस्कर काय फरक आहे दोघांमध्ये अंबानीचा मुलगा आणि त्याच्या स्वतः अंबानीचा काय फरक आहे म्हणजे सुनील गावस्कर वर्सेस रोहन गावस्कर सुनील गावस्कर has achieved something means very big in fact so he has achieved a great thing in cricket but Rohan Gavaskar does not बरोबर आहे आता यांनी काय केलं आयसीआयसीआय बँकेच्या आयुष्यातला त्यांनी काय केला इकडे जातो ऑल टाइम हाय ब्रेक ठीक आहे सो ऑल टाइम हायला ब्रेक करणं किंवा अपोजिट सप्लाय झोनला ब्रेक करणं डिमांड म्हणून मी आता याला काय म्हणणार दिस इज द इन्स्टिट्यूशनल डिमांड याला मी मार्क करतो आणि मार्किंग करताना इथे टूल आहे ते आम्ही वापरतो प्राइस रेंज सो वी कॅन ड्रॉ की काहीतरी आहे पहिलं बेस कॅन्डल इज गुड गॅप अप इज गुड अँड अ गुड एलिफंट बॉडी ठीक आहे अँड इट हॅज अचीव्ड समथिंग इज अ फोर्थ पॉइंट व्हॉट इज दॅट इट हॅज ब्रोकन ऑल टाइम हाय ऑफ द आयसीआयसीआय बँकेचा ऑल टाइम हाय ब्रेक झालेला आहे दिस इज ग्रेट देन कंटिन्युअस रॉकेट वर गेलं हे दाखवलं तुम्हाला इथून रॉकेट जे आहे दिस इज अ रॉकेट काइंड ऑफ पिक्चर यू शुड नोटिस इन द एनी स्टॉक ओके तिथं नाव मला बघायची गरज नाही रॉकेट गोज अप लाईक दिस आणि मग ते वरच जात राहील सो देर इज अ फॉलोअर अँड देन देर इज व्हॉट कन्सो अवे कन्सो अवे म्हणजे काय लांब जाऊन ते स्थिरावलं काही काळ हे दाखवतो तुम्हाला हे लांब जाऊन बेस पासून लांब जाऊन तो स्टॉक लांब जाऊन काय केलाय इट हॅज कन्सॉलिडेटेड अवे फ्रॉम द बेस सो रॉकेट गोज अप आणि रॉकेट लगेच खाली आलं तर ते मला नको आहे याच्यावर इट शुड गो अप कंटिन्युअसली अँड इट शुड कन्सो अवे मग आम्ही काय केलं हे मार्किंग करून ठेवणार या इथं 538 540 ची प्राइस मार्किंग करून ठेवणार आणि ट्रेडिंग व्ह्यूला अलर्ट लावणार आणि तिथं आल्यावर बाय करणार आता आपण काय म्हणतो ते ऍडिक्शन आहे आणि ते इथं मी कुठं लिहिलं होतं की आपण ज्याला ऍडिक्शन म्हणतोय ते खरंच ऍडिक्शन आहे का आता मी तुम्हाला दाखवतो आता काय करायचं याच्यानंतर उद्योग पण सगळी धीर शिका मी आज तुम्हाला पार्शल काही गोष्टी सांगेल बऱ्याचशा कळतील पण ट्रेंड पण मला माहित पाहिजे इथं काय केलं आयसीआयसीआय बँकेने साईड वेज ट्रेंड मधनं अप ट्रेंडला गेला ओके मग त्याचा अर्थ काय हे पण एक वेगळा पार्ट आहे आता काय केलं इथं तारीख सांगा मला किती त्यांनी काय केलं हे 15 फेब्रुवारी 15th ऑफ फेब्रुवारी फ्रॉम 1st ऑफ फेब्रुवारी त्यांनी काय रन दिला 516 to 660 इज अ बिग रन इन व्हेरी लेस नंबर ऑफ डेज तो रोज काम करत नाही शनिवार काम करतो का नाही लेस नंबर ऑफ डेज मध्ये तो माणूस नाही स्टॉक येतो रोज काम नाही करणार सो प्रश्न असा आहे की लेस नंबर ऑफ डेज मध्ये त्यांनी जास्त रन घेतला एवढं तर कळतं मग हेच छोट्या मुलाला मी शिकवलं त्याला ते कळलं कारण त्याला कुठेही इथं मी अवघड असं काहीतरी रेशो वगैरे करत बस सांगितलं नाही तो फालतू म्हणा इन मार्केट ओके सीए म्हणून काम करताना रेशो वगैरे करायला लागतं फॉर अर्निंग बट फॉर व्हेन यू एंटर द स्टॉक मार्केट इट्स अ फंक्शन ऑफ डिमांड सप्लाय आपण सीए म्हणून तिथे जाऊन काही ड्यू डिलिजन्स करत नाहीये रेशो बघा क्लिअर बघायला बघा योग्य सगळं ते बघत नाही सो अल्टिमेटली द रॉकेट इज देअर एलिफंट कॅन्डल इज गुड फॉलो अप इज गुड कन्सो अवे इज गुड मग आम्ही काय म्हणणार तारीख किती आहे व्हॉट इज द डेट ओव्हर हियर सो यू हॅव सीन फ्रॉम 1st February to 15th February the run of ICICI Bank which is very
attractive as per the mice candle elephant candle theory. Now on 12th of March मी जर बसलो इथं तर मी तर बायच नाही करत या थेरीप्रमाणे, त्याला सगळं प्रूव्ह करू द्या. काही जण इथं आता इथं बाय करायला एक इचिमोको थेरी आहे ती ब्रेकआउट सांगते की ब्रेकआउट करायचं आणि मग यू आर गोइंग टू बाय दी रेंज ब्रेकआउट आहे ते पैसे घेणं वेगळा भाग आहे. पण मला जर इन्व्हेस्टर बनायचंय किंवा मला एक चांगलं रिट्रेसमेंट ट्रेडर बनायचंय. रिट्रेसमेंट म्हणजे काय, 660 ला मला कळलं 15 फेब्रुवारीला की आता हा खाली येईल. का खाली येईल तर तो लांब फेकला गेला. कुठलीही लांब फेकलेली गोष्ट 500 रुपयाची ती 660 झाली ती खाली येणार आहे. सो आय विल बिकम व्हॉट, retracement trader. You can become breakout trader, is a different style, but here I will wait for correction. I will wait for correction. आणि मग आता काय होतं बघा, आता मी इथं बसलेलो असेल, मग मला हे ऍडिक्शन लागलं का. 12 मार्चला फ्रायडे होता, 13 मार्चला सॅटर्डे होता. सॅटर्डेला रात्री तुम्ही अभ्यास करू शकता तासभर कॅन्डलस्टिक ट्रेडिंगचा. एकदा अभ्यास कळल्यानंतर काय बघायचं कळल्यानंतर तुम्हाला काय करायचंय, ओनली यू हॅव टू स्टडी 1 hour. ते कसं करायचं, स्कॅनिंग ते फिल्टर लावून ते पटकन होतं. ते चार्ट बघत जायचे. वन्स यू गो थ्रू ऑल द चार्ट्स, ठीक आहे, तुम्हाला काय कळणार, अरे हा चांगला नाही, हा चांगला नाही, इथं काहीतरी घडलंय, चला ह्याला बाहेर काढा. मग त्या 50 स्टॉक मधले तुम्ही किती स्टडी करणार, सपोज 10. कारण गुड ट्रेड्स हे काय लिहून ठेवा इन मार्केट, त्याच्यामुळे लॉसेस होतात. गुड ट्रेड्स आर रेअरली अवेलेबल. म्हणजे काय, गुड ट्रेड्स आर रेअरली अवेलेबल इन द मार्केट. रोज तुम्हाला सगळे स्टॉक प्रॉफिट करून देणारे असे ट्रेड मिळणार नाहीयेत, किंवा ते सेटअप रेअरली मिळणार आहेत. गेले 3 महिने तर काहीच काम नव्हतं करायचं मार्केटमध्ये, 3-4 महिने, कारण काही मिळतच नाहीये. पण मग ती परिस्थिती बदलायची कशी, तर तुम्ही कमोडिटीमध्ये गेला तर तुम्हाला सिल्वर सापडेल अशा पद्धतीने, किंवा एखादा स्टॉक मिळत असेल तर तो वेगळा आहे. आता काय होणार आहे, 657 पासून खाली आला, मी इथं मार्किंग केलंय का नाही, ओके, इथं मी मार्किंग केलंय. मी काय म्हणणार, आय वॉन्ट टू बाय. नाउ व्हॉट इज दिस थेरी इज, ते पण मी तुम्हाला सांगतो. इथं जे बाईंग झालंय 538 530 लेवलला, जी काही गॅप ओपन केली आहे, तर मी उंदराची वरची साईड जी आहे त्याच्यापासून मी तिथं मी अलर्ट लावणार आणि त्या गॅप मध्ये बाय करणार. ते एक पार्ट आहे. पण इथं थेरी असं सांगते की FII ला, जो FII आहे त्याला 20 लाख शेअर बाय करायचे होते, किंवा LIC असेल DI, त्याला किती शेअर बाय करायचे, 20 lakh shares of ICICI Bank. It has given the order to its institutional broker. How many shares I want to buy? 20 lakh. In this particular February 1st or 29 January, they have got how many shares? 12 lakh. 20 lakh is a big quantity. Because of this big quantity, stock was up. This is called FII footprints. This is called फॉरेन इन्स्टिट्यूशनचे पायाचे कसे FII फुटप्रिंट्स आम्हाला मिळाले. आता मी काय करणार, थांबणार, परत सेकंड इन्स्टॉलमेंटला तो खाली येणार आहे. आता जेव्हा तुम्ही तुमचा एखादा मित्र इथं अभ्यासाला बसला 12 मार्चला, तुम्ही इथं अभ्यासाला बसला 25 मार्चला, किंवा एखादा 1 मार्चला एखाद्याला कळलं, कारण इथं तर प्रूव्ह झालं होतं की आता हा स्टॉक खाली येणार, तेव्हा मी बाय करणार. हॅव यू अंडरस्टूड दिस पर्टिक्युलर पॉईंट. सो इथं करताना तुम्हाला व्यसन लागलं का ह्याच्यामध्ये व्यसन लागलं का तुम्हाला, तुम्ही काय करणार, अलर्ट लावणार. आता इथं अलर्ट लागणार नाही, जस्ट बिकॉज मी रिप्ले मध्ये आहे की मला 560च्या खाली स्टॉक आल्यावर कळव. हे मी कधी अलर्ट लावतोय, तो 660 असताना 600 असताना मी अलर्ट लावतो. सो दिस इज नॉट अ ॲडिक्शन ॲट ऑल. आय वॉन्ट टू बाय द स्टॉक ओनली व्हेन इट कम्स टू माय डिमांड झोन. जो मी मार्क करून ठेवलाय तो FII चा काय डिमांड झोन आहे. आता इथं आल्यानंतर FII काय करेल, या इथं आल्यानंतर FII काय करेल, व्हॉट FII विल डू, दे हॅव गॉट ओनली 12 lakh शेअर्स. त्यांना अजून किती शेअर्स हवे, 8 lakhs. दे आर ऑल्सो गोइंग टू पार्टिसिपेट. सो इट इज कॉल्ड फ्रेशनेस ऑफ अ झोन. त्याच्यानंतरची जी पहिली इन्स्टॉलमेंट आहे जी मला बाय करायची, मी रिटेलर आहे, ते FII, दे आर गोइंग टू बाय इन देअर सेकंड अटेम्प्ट. Along with them, I am going to participate with 100 shares, 200 shares, 500 shares, whatever. Okay, आता इथूनच मला काय घडलं, हा कंटिन्युअस वर जात आहे. इथं काय होतं कोणी सांगू शकेल मला,
99% लोकांसाठी इथं काय होतं, बॅड न्यूज होती. कुठली बॅड न्यूज होती भारतात, जगात? ट्रम्प. कोविड पार्ट 2. कोविड पार्ट 2 सगळे लॉकडाऊन का इथं काहीतरी होतं ना 12 एप्रिलला सेकंड लॉकडाऊन होता. सगळे निर्बंध आयसीआयसीआय बँक सोडून, बँक निफ्टी सोडून. तिथून बँक निफ्टी जो पळाला तो बॅड न्यूजवर बँक निफ्टी आणि सगळे स्टॉक्स वर गेले. इथं 300 रुपयाला मिळत होता एसबीआय किंवा आयसीआयसीआय बँक. ऑल हॅव रिट्रेस्ड. दिस इज कॉल्ड रिट्रेसमेंट थेअरी. मी उंदरापाशी जाऊन बाय करणार, अपोजिट उंदरापाशी जाऊन, विच इज अ फ्रेश झोन, आणि तिथूनच मी करणार. तर आता आयसीआयसीआय बँकेचा रेट किती आहे? जर तुम्ही इन्व्हेस्टर असाल तर तो किती रेट आहे? आजचा रेट 1348 आहे. बरोबर आहे. सो त्या माणसाचे अजूनही प्रॉफिट होत आहे. तो मिड टर्म ट्रेडर असेल तर ते वेगळी गोष्ट आहे, तो मध्ये विकेल वगैरे, त्या सगळ्या थिअरीज अवेलेबल आहे. बट ॲट द एंड ऑफ द डे, हॅव यू अंडरस्टूड दिस थिअरी? These are the basic of this theory. I can say कि first is a mice candle, then there is a gap, then there is a rocket, then there is a follow up, then there is a console away, and there is a achievement also of breaking all time high or opposite supply zone. मग मी त्याला म्हणणार क्वालिटी कोण? डिमांड झोन. आणि त्या क्वालिटी डिमांड झोनच्या समोर परत मी ऑर्डर देणार. ओके, मग ते 1.5 महिन्यांनी तिथे आला स्टॉक. स्टॉक हॅज रिव्हिजिटेड दॅट पर्टिक्युलर प्राइस लेवल अँड आय एम गोइंग टू पार्टिसिपेट. मग ह्याच्यामध्ये जेव्हा मी अलर्ट लावतो तेव्हा ते व्यसन रोज होत नाही. मी त्या स्टॉककडे रोज बघणार नाही. पण स्टॉप लॉस पण लावायचा असतो, लॉंग टर्म जरी असेल तरी. तो पण एक वेगळा भाग आहे, पण तो ट्रेल पण करता येतो. आणि ते कसं लावायचं प्रत्येक टाइम फ्रेमला ते वेगळं. हॅव अंडरस्टूड दिस पार्ट? आणि ह्याचे पुढचे पॉईंट अजून महत्वाचे ते मी तुम्हाला पॉइंट्स आहेत. Yes. Now, I will show you one chart of PNB. आता तुम्ही पण हे करू नका. एक्सपेरिमेंट तुम्हाला करायला भरपूर. येस ऑर नो? नाउ वी विल मूव टू दी हायर टाइम फ्रेम चार्ट. काय घडलं इथं? सेंट्रल बँक ऑफ इंडिया किती आहे? हाऊ मच इज द रेट ऑफ सेंट्रल बँक ऑफ इंडिया? 193, 195. आता इथं काय होत आहे की जुलै 2010 जुलै, ठीक आहे, दिस इज द इयर. आणि इथून ठरवलं एफ आय ने मला कोटक बँक ह्याच दशकात इन दिस पर्टिक्युलर डिकेड इट कम्स डाऊन फ्रॉम 194 टू, बट इन द सेम डिकेड कोटक महिंद्रा बँक goes up by 40 times. HDFC Bank also, Asian Paint 40 times run, Bajaj Finance 80 times run. त्यांनी ठरवलं की कोणाला वर न्यायचंय, कोणाला खाली न्यायचंय. बिकॉज मनी इन द मार्केट इज लिमिटेड और अनलिमिटेड. इट इज व्हेरी मच लिमिटेड. एफ आय कडे जो पैसा आहे तो अनलिमिटेड आहे का अनलिमिटेड आहे? लिमिटेड आहे. एकच पैसा आहे त्याच्याकडे. समजा खूप मोठे पैसे आहेत, आपण त्याचे एक खूप अब्ज आहेत, खूप आहेत, पण त्या पैशामध्येच त्याला काय करायचं आहे? हा खेळ खेळायचा. कुठला? काही वर राहायचे, काही ना खाली. आता इथं सेंट्रल बँक ऑफ इंडियाचे शेअर कोणी घेतले? मित्राच्या सांगण्यावर. इट्स व्हेरी इम्पॉर्टंट स्टोरी. आता त्याच्यासाठी देहदशा पण असते, तर ती देहदशा जशी असेल तर ते वेगळ्या पत्रिकेचा बाकी तो घेतो वगैरे, ती गोष्ट वेगळी. बट ऍटलिस्ट चार्ट स्टॉक मार्केटमध्ये तुमचे पैसे वाचवेल कसा? याला एक पंपिंग थेअरी म्हणतात. हा 2009 पासून वन साइडेड 25 रुपयाचा किती झाला? बरोबर आहे. इन 1.5 year 8 times रन बाय सेंट्रल बँक ऑफ इंडिया. ऑल PSU बँक्स असंच पंप झालं होतं. त्याला म्हणतात पंपिंग. अँड पंप स्टॉक्स आर रेडी टू डम्प. मग इथं समजा एखाद्याने रिटायरमेंटला पैसे टाकले तर त्याला अजूनही तो भाव दिसलेला नाही 14 वर्षात. अजूनही तो भाव 14 वर्षात दिसलेला नाही. 14 years आता होतील. हे सिल्वरचं झालं. ओके, आता सिल्वर ब्रेकआउट दिलाय, 14 years नंतरचा भाव मिळाला. बट सेंट्रल बँक ऑफ इंडिया हा जो मी कोविड नंतर 18 रुपीजला म्हटलं होतं चांगला आहे, त्यांनी चांगले पैसे दिले 74 पर्यंत. 18 to 74 इट हॅज वेंट अप. बट आता तो परत खाली जाऊन चांगल्या डिमांड झोन मधनं वरच जायचंय. पण
मी आता थांबलोय कन्फर्मेशनसाठी की कुठं अजून त्याला ऍड करायचं. आत्ता कन्फर्मेशन मला लोअर टाइम फ्रेम देत नाही. तर तिथं जेव्हा देईल तेव्हा मी आपण घेणार. पण सेंट्रल बँक ऑफ इंडियाची ही स्टोरी आहे की सलग खाली येणारी गोष्ट तुम्हाला काय त्रास देते. एखाद्याने 10 लाख रुपये टाकले तर किती झाले त्याचे, एखाद्याने 1 लाख टाकले तरी त्याची किती झाले. प्रत्येकाची अमाऊंट वेगळी असेल, पण काय सारखं आहे दोघांचं, दुःख दोघांचंही सारखं. ओके, सो हा एक प्रॉब्लेम आहे आणि तो तुम्ही करू नका. म्हणजे काय, सेंट्रल बँक ऑफ इंडियाला एका थेरीनुसार जम्मू काश्मीरकडनं कन्याकुमारीकडे यायचं होतं. ओके, पण आता त्याला उलट जायचंय, तो भाग वेगळा आहे. अशा प्रकारे आपण तिथे इन्व्हेस्टमेंट करता कामा नाही. नाउ आय विल गो फॉर द इंडियन बँक केस स्टडी. नाउ मार्केट हॅज 3 झोन्स. मार्केट 3 झोन मध्ये काम करतं. होलसेल झोन, रिटेल झोन आणि फेअर प्राइस झोन. ठीक आहे. आता ह्याचं एक मला फक्त बॅच आमची झाली सेव्ह नाही केलं. ठीक आहे. सो मार्केट इज गोइंग टू, सपोज ही एक स्क्रीन आहे, आपण समजूया. हा जो झोन आहे तो रिटेल आहे, हा फेअर प्राइस आहे. ठीक आहे. आणि व्हॉट इज दिस, होलसेल. What market will do? Market always going to perform one thing. It will move from quality demand to quality supply, and quality supply to quality demand. This is a retail price area. रिटेल प्राइस मधनं त्याला होलसेल प्राइसला यायचं आहे. आणि होलसेल मध्ये कोण बाय करणार आहे, एफआय बाय करणार आहे. म्हणजे तुम्ही जे बघता, लक्ष्मी रोडला रिटेल दुकान आहे आणि आतमध्ये कुठली आहे, होलसेल आहे. होणार का त्याच्यामध्ये, have you understood that particular thing? So buy in wholesale and sell in retail, हे तुम्हाला करायचं आहे आयुष्यात. सेकंड, बाय इन डिमांड झोन, सेल इन सप्लाय झोन, और ट्रेड इट जेवढा अजून वर जाईल. इथं प्रत्येक स्टॉक येणार. इथं होता इंडियन बँक 381 रुपीज. जेव्हा ट्रेंड ब्रेक झाली किंवा बाकी सगळ्या गोष्टी विचित्र झाल्या, तेव्हा द टार्गेट वॉज टू कम टू इट्स लो पॉईंट. सो तो आधीच्या 2013चे लो, इनफॅक्ट 2007चे जे लो होते तिकडे तो आला. And then I have just given one thing, July 2022. जुलै 2022 मध्ये मी बघा, आता फंडामेंटल करायचे का नाही तुम्ही ठरवा. मी एक ह्याचा अभ्यास इंडिपेंडंट केला म्हणून थोडंफार यश मला मिळालंय. मी काही शिकवतोय म्हणजे अजूनही मी स्टुडंट आहे याचा. बट एक सीए ग्रुप आहे आमचा मित्रांचा, त्याच्यामध्ये प्रणव पण आहे, प्रणव. आणि तिथं चर्चा व्हायची की हे 10 जणांचाच आहे तो ग्रुप. मी सांगितलं इंडियन बँक इज अ गुड बाय, मला वाटतंय, एक जस्ट मित्रांसाठी किंवा जे काही ग्रुप होते माझे. तर त्याच्यावर जेव्हा मी सांगितलं तेव्हा प्राइस होती जून 2022, जुलै 2022. मला हा स्टॉक आवडतोय कारण हा एरिया आहे रिटेल, हा एरिया आहे होलसेल. आणि असं त्यांनी वरती जाऊन स्वतःची काय बदलली आयुष्यातली, ट्रेंड बदलली. ती ट्रेंड बदलल्यानंतर आय नो दिस स्टॉक हॅज टू गो अप ओनली. जुलै 2022 मध्ये त्यांनी हा स्टॉक घेऊन बसला. त्याचा रेट किती आहे 2 वर्षात, बरोबर आहे, 2च वर्षात 600 पर्यंत पोहोचला. तेव्हा मला माझे सीए मित्र काय म्हटले, की बरेचसे जण, मी बँक ऑफ महाराष्ट्र सांगायचो, म्हणायचो चांगला आहे, HDFC बँक घेऊ नका, हेही सांगायचो. जेवढं वेळेत काढलं गेलं तेवढं आता बरोबर नाही. कारण डिमांड सप्लाय सांगत होतं की माझा इंडियन बँक, म्हणजे जो काही कधी त्याला लाडाने म्हणेल, माझं म्हणजे अशा अर्थाने की तो स्टॉक दाखवतोय म्हणून की इथं मी फेअर प्राइस एरियाला तो आहे. कुठं आहे, फेअर प्राइस. आणि त्याला क्वालिटी डिमांड कडनं क्वालिटी सप्लायकडे जायचंय आणि ऑल टाइम हाय पण नंतर ब्रेक करायचं. हे जेव्हा मला इंडियन बँक मध्ये कळलं तेव्हा आय हॅव टोल्ड की इंडियन बँक, बँक ऑफ महाराष्ट्र, पंजाब सिंध बँक, 10 बँक आहेत आवडत्या, त्या वर जातील. आणि त्या आता आवडत्या आहेत, तेव्हा नावडत्या होत्या. तेव्हा आवडतं काय होतं तुमचं, अदानी. ओके, मग तो 4200 सगळ्यांचा आवडता होता, नंतर 1000 रुपये. सो ही जी काही गोष्ट आहे की इथं मला हे का आवडलं, तर पहिला पॉईंट, हॅव यू अंडरस्टूड, होलसेल डिमांड होलसेलमध्ये येणार. आणि त्यानंतर मग होलसेल डिमांड झोन इंडसइंड बँकेचं मला खूप खालचं दाखवतोय अजून पण. इंडसइंड बँक स्टोरी तुम्ही वाचताय
त्याला काही अर्थ नाहीये की रोज वाईट न्यूज येतील तो खाली येईल, तो वरही जम्प होईल 900 पर्यंत जाईल, सगळ्यांना परत बाय करायला लावेल, परत खाली. त्याला म्हणतात डेड कॅट बाउन्स. ओके, सगळ्यांना अडकवण्यासाठी तो वर पण जाईल. बट ओनली द पॉइंट इन दिस फेअर प्राइस एरिया मला माहिती आहे की हा वर जाणार. मग तिथं मेनी फ्रेंड्स ऑफ माइंड सीए फ्रेंड्स टोल्ड मी की बाबा याची बॅलन्स शीट कशी आहे, एनपीए कसे आहेत, हे मला काहीच कळत नाही. त्यांना एंटर द स्टॉक मार्केट. ओके, ऑडिट करताना ठीक आहे, पण त्याचा काही संबंध नसतो, कारण पुढचं बघत असते एफ आय आय मागच्या बॅलन्स शीटवर प्राइस नाही ठरवत. पुढं काय होणार आहे इंडस्ट्रीमध्ये त्याच्यावर त्याला तो रेट देतात. आता त्याला त्याच्या लायकीचा रेट त्याला 600 रुपये देऊन टाकला, आता त्याला काय सांगणार, तू आता आम्हाला प्रूव्ह करून दाखव. हे पण एफ आय ला माहिती आहे की तुझी ही लायकी 616 इंडियन बँकेची एवढी तू दिलं. आता जर तू परफॉर्म नाही केलंस, तू ते आम्हाला दिलं नाही, सगळं पुढचं पिक्चर तुला आम्ही पाडून पण नाही. ओके, पण एक्सटेंड झालाय म्हणून तो आता इथं ज्याने बाय केला तो रडतोय. समजा इथं ज्याने बाय केला तो एक्झिट होऊन छान पैसे कमवतो. आता एक्झिट होऊन सिल्वरला जाईल किंवा ठेवेल काही शेअर्स फॉर व्हेरी लॉंग टर्म. सो दिस इज द पॉइंट की होलसेल डिमांड झोन, रिटेल डिमांड झोन आणि शेअर प्राइस. सो होलसेलमध्ये पण बाईंग करायची. मागच्या वर्षी एक स्टॉक आम्ही आमच्या विद्यार्थ्यांना दाखवला होता, वेबसोलर एनर्जी. लुक ॲट द वेबसोलर एनर्जी. 180 रुपीजला तर आधी पकडायला पाहिजे होता, पण मी त्याला स्पॉट केला 180 रुपीजला नोव्हेंबर 2023. आणि आता किती गेला तो, डिसेंबर 2023-24 पर्यंत किती गेला, 180 to 1800. मग आता बरेच जण काय म्हणतात, सी इन्स्टिट्यूटला मी जेव्हा लेक्चर देतो मेंबर्सला, पण मला स्टॉकच माहिती नाही. काय म्हणतात, आम्हाला हा स्टॉक माहिती नाही. आमचा बँक ऑफ महाराष्ट्रही नावडत आहे. जेव्हा तो 15 रुपये होता तेव्हाही नावडता होता. आणि वेबसोलर पण आम्हाला 180 रुपीजला काय नव्हता, एक तो कोण आवडता होता, कारण डिमांड सप्लाय तरी मला माहिती नव्हतं. अर्थ कळला मी काय हे उलट बोलतो, तुम्हाला समजच आहे. वाय, बँक ऑफ महाराष्ट्र, इंडियन बँक माझे नावडते का होते, कारण मी फंडामेंटल बघत बसलो. 90 आउट ऑफ 100 रॉंग थिंग्स आय एम चेकिंग. पण मी सीए म्हटलं मला ते चेक करणं भाग आहे ना, शिकवले इन्स्टिट्यूटने एनपीए बघायचे, बरोबर की नाही. दिस इज द प्रॉब्लेम इन द स्टॉक मार्केट. सो तिथं नॉलेज नसल्यामुळे मी बँक ऑफ महाराष्ट्र घेऊ शकलो नाही, आणि इथं स्टॉकच माहित नाहीये म्हणून वेबसोलर नाही घेऊ शकतो. एका वर्षात 10 पट वेबसोलर येणार आहे. आता तो निम्मा पण आला. आता परत ते ठीक आहे, तेवढे डिमांड सप्लाय तो वर चाललाय, पण 180 आम्ही 1800ला बुकिंग हॅज टू बी देअर, कारण 10 पट गेलाय म्हटल्यावर वी हॅव टू सेल. सुझलॉन पण गेला 5 रुपयाचा 80 गेला. 80ला ज्यांनी उड्या मारल्या त्यांनी समजलं पाहिजे होतं 5 रुपयाची गोष्ट 80 झाल्यावर वर्षात तुम्ही बाय कराल का. खालून बघा किती झालं. मग आपला प्रॉब्लेम काय आहे, 5 रुपयाचा मी बँक ऑफ महाराष्ट्र सुझलॉन घेणार नाही, बँक ऑफ महाराष्ट्र 15 रुपयाला घेणार नाही, वेबसोलरही घेणार नाही, आणि भाजीवाल्याला कॉम्प्युटरवाल्याला काय करेल, डिस्काउंट देतोच का बाबा. हा डिस्काउंट देत होता तेव्हा इथं जर डिस्काउंट मागितलं आणि इथं थिअरी शिकलो तर या लोकांना डिस्काउंट मागायची गरज, वेळ घालवली तेवढं वेळ पण नाही. ओके, ते कॉम्प्युटर काही कमी करतो का, कशाला बोलायचंय. इथं काय कमी ते मिळतंय ते बघा, आणि तुम्हाला जे आवडतं ते वर जात नाही. मला रिलायन्स आवडतो वर जाईल, एफ आय ला जे आवडतं ते वर. हा एक खूप महत्वाचा कॉन्सेप्ट आहे मार्केटमधला. क्लिअर. जे तुमचं आज नावडतंय ते उद्या आवडतं होईल, पण ते वर गेलं. पण नेमकं काय होतं, खूप वर गेल्यावर बाय केल्यानंतर तो दुःख देतो, पण तो लेट एंट्री असतो. सो दिस आर ऑल थिंग्स इन द स्टॉक मार्केट. कारण ते फार फास्ट रन होतंय ना, 2 वर्षात तुमचा रेट एवढा वाढतोय, तर तो तुमच्या मित्रांनी घेतला तुम्हाला पण घ्यायचा असं समजून तुम्ही शेवटी एंट्री करा. सो एव्हरी प्राइस हॅज बायर्स. एव्हरी प्राइस हॅज, ॲट द टॉप ऑल्सो बायर्स आर देअर, ॲट द डाऊन ऑल्सो बायर्स आर देअर. पण डाऊनचे बायर्स कोण आहेत, ते कसे एंटर होत आहेत, ही थेरी मला कन्फर्मेशनची तुम्हाला दाखवायची आहे. ती जरा दाखवतो, म्हणजे ती सोपी जाईल तुम्हाला. येस, कन्फर्मेशन. लेट्स गो फॉर द कन्फर्मेशन थेरी इन बँक ऑफ बरोडा. याच्यानंतर तुम्हाला कुठलाही स्टॉक कसाही करता येईल. तरी मी तुमच्याकडे असावी तरी एक सांगतो आता काय गंमत आहे. इथं बँक ऑफ बरोडा किती होता, इथं 2014. व्हॉट इज द रेट ऑफ बँक ऑफ बरोडा, 204. ठीक आहे.
आणि इथं तो सगळ्यांचा लाडका असेल नसेल अनेक जण म्हणत असतील का, तर तो वर चाललाय. ठीक आहे, तो वर चाललाय. पण त्याचे काही अशा गोष्टी होत्या, इथं जो वर गेला ना त्याच्यानंतर तो सस्टेन होत नव्हता. बघा परत ह्याला म्हणतात डाऊ थेरी. ऑल्सो डाऊ थेरी आहे का चुकून? ठीक आहे, फायनलला चुकून जर टाकली असेल तर ती आहे वाटतं. बट डाऊ थेरी काय सांगते? चुकून म्हणजे ते टाकायचं मस्त टाकलं, चुकून टाकलं. सो इथं जानेवारी 15 2015ला काय आहे रेट किती आहे? आय थिंक हा मोदी इलेक्शन नंतर कम झाला होता किंवा हा डेड कॅट पाऊस होता, याला डिस्ट्रीब्युशन म्हणतात. इथं जो रेट आहे ना हा बँक ऑफ बरोडा परत इथं तोडू शकला का 8 महिन्यांनी? नाही. परत परत बाउन्स आला बघा. त्याच रेटला परत कधी आला? सीतारामन यांनी कॉर्पोरेट रेट टॅक्स कट केल्यावर पण आला, राईट. 2017 ते 18 होतं असतं, तर तिथंही आला. इथं काय घडलं? मी वर जातोय पण ऑल टाइम हायला ब्रेक करत. सगळ्यात महत्वाची थिअरी जी मी मागच्या महिन्यात मेंबरसाठी दाखवली की मी वर जातोय. जसं आता बीएससी आहे, बीएससी 5700ला काल क्लोज झाला, तर त्याचा ऑल टाइम हाय जोपर्यंत तो क्लोज करत नाही तर ते शॉर्ट टर्म ट्रेडरला त्याला पैसे मिळाले असतील, 1000-1500 रुपयाचा लोन त्यांनी दिला. बट तो एवढा कम झालाय बीएससीचा स्टॉक 200 रुपीज होता कोरोनामध्ये, आता किती आहे? 5600. बरोबर आहे. मेंबरशिप फी जरी वाढली आपली किंवा सीसीएची फी वाढली तर आपण ओरडतो. बीएससीला किती ओरडलं पाहिजे? 200चा 5700 झाला, मी नाही बाय करणार असं म्हटलं पाहिजे का नाही? त्यातल्या त्यात किंवा त्याला डिस्काउंट मागितलं पाहिजे की कुठेतरी डिस्काउंट येऊन मला चांगलं कन्फर्मेशन देऊन मी घेईन. इथं तो ऑल टाइम हायला काय करत नव्हता. दिस इज ऑल टाइम हाय अर्लियर. ब्रेक केलाय का त्यांनी? नाही. ब्रेक केलाय का? हे सगळे वर्ष त्यांनी काय केलं? डिस्ट्रीब्युशन केलं. डिस्ट्रीब्युशन म्हणजे काय? भोळ्या भाबड्या जनतेला स्टॉक वाटून टाकायचा. कसा वाटायचा? मित्र सांगतो, सीएमबीसी सांगतो, कोणी सांगायचं असेल ते तुम्ही बघता आणि मग ते बाय केलं की मग निवांत तो खाली येणार आणि तो कुठं आला हे दाखवतो. पहिली थिअरी आहे, एकच मिनिट मला ओपन करूया, कन्फर्मेशन. तुम्ही ते लिहिले आहे. देर आर 12 पॉइंट्स ऑफ कन्फर्मेशन. पहिला तर तो कम झाला 2011, 15 आणि 19 साली. 2011, 2015, 2019 पर्यंत काय झाला? पंपिंग पहिला झाला, देन डिस्ट्रीब्यूट झाला, सगळ्यांना अडकवलं, त्यातला इंटरेस्ट पहिला सगळ्यांना मारून टाकला. बँक ऑफ बरोडा अतिशय वाईट आयुष्यातली कंपनी आहे, असं करून मारून टाकला पीएनबीचा पण. देन डाऊन ट्रेंड सुरू केली, जी तुम्हाला आता दाखवतो. आता डाऊन ट्रेंड जेव्हा ती सुरू झाली तर त्याला कुठे यायचं होतं बघा. हा क्वालिटी उंदीर दिसतोय तुम्हाला सगळ्यांना? उंदीर दिसतोय इथं. या उंदराने इकडचा काय तोडलाय? 2007 सालचा ऑल टाइम हाय. आपल्याला कळत होतं की हा 30-35 रुपयाच्या घरात यायलाच पाहिजे, पण हे कोणाला कळतं? जो 6 महिन्याची टाइम फ्रेम बघतो, जो 12 महिन्याची टाइम फ्रेम बघतो, त्याला कळतं की बँक ऑफ बरोडाला कुठे यायचं. सगळ्यांना गाडीत बसवून 204 रुपये, 163, 113 पासून तो किती आला? 40 रुपीज पर्यंत, 36 रुपीज पर्यंत आला. हॅव अंडरस्टूड? इथं गेल्यानंतर सगळ्यांचा इंटरेस्ट संपला, बरोबर आहे. आता काय होतं पुढचं ते दाखवतो. आता मला थोड्या लोअर टाइम फ्रेमला उतरायला लागेल कन्फर्मेशनसाठी, तर मी वीकली टाइम फ्रेमला उतरतो, त्याची मला हेल्प घ्यायला लागेल. इथं बघा, व्हॉट इज द रेट ओव्हर हिअर? कोविडमध्ये सगळे मास्क घालून बसले पण स्टॉक मात्र वर जात राहिले. त्यांना असं वाटलं की उलट झालं, सगळे घरात आणि स्टॉक वर. 35 रुपीज हा रेट होता आणि त्यांनी मला कधी कन्फर्म केलं, मी थोडं झूम करून तुम्हाला दाखवतो. इथं तुम्ही निवांत बाय करू शकता. इथं इकडं जे आहे हा सप्लाय तुम्हाला दिसतोय. दिस इज सप्लाय. का सप्लाय? इथं मार्केट पडलेलं दिसतंय. ड्रॉप बेस ड्रॉप, ड्रॉप, छोटा उंदीर आणि नंतर ड्रॉप. ह्या सप्लायला इकडं नोव्हेंबर 2020 मध्ये वन साइडेड उडवलं गेलं का नाही? इकडचे सगळे सप्लाय, इकडचे सगळ्या सप्लायला वन साइडेड, म्हणजे या 8 महिन्यात पण हा साइडवेज होता, हा माझा बाय नव्हता. म्हणजे मी 36 रुपयाला जर बाय केला असता तर याचा यस बँक झाला असता. म्हणजे काय? विदाउट कन्फर्मेशन एंट्री घेतो. बघा सलग खाली येतोय का नाही? त्या थेरीला नाव काय? नेव्हर कॅच द कॉलिंग. सो इंडसइंड बँक ऍट दिस मोमेंट इज अ कॉलिंग बँक. येस बँक ज्यांनी बाय केला त्यांचा प्रॉब्लेम झाला. मी विद्यार्थ्यांना सांगतो घरी
वरून सुरी टाकायची आणि अशी करून बघायचं का होतं. सो डीमॅटमध्ये पण रक्त वाहतं, पेटीएम मध्ये, येस बँकेत. फक्त घरी जर सुरी अशी केली तर ती कदाचित घरच्यां दिसते रक्त वाहतंय, पण डीमॅट अकाउंट मधलं काय ते कोणी टाकत नाही, गोष्ट वेगळी. सो इथं जर बघितलं त्यांच्या बोलण्या बसले, पण इथं जर बघितलं तर खाली आला मी बाय करेल का इथं 36 रुपयाला, वेदर आय एम गोइंग टू एंटर बँक ऑफ बरोडा 36 रुपीज, नो. कारण मला माहित नाहीये की तो परत फिरून कन्फर्मेशन दिलं पाहिजे. मग मी काय म्हणतो, काउंटर ट्रेंड ट्रेड्स ट्रेडिंग मध्ये एक सगळ्यात मोठा पॉइंट आहे, तो म्हणजे ट्रेंड नावाचा. ट्रेंड म्हणजे काय, ह्यामध्ये काय होतंय, एक चेंडू इकडून खाली येतोय, वर जातोय, प्रत्येकाची दिशा सारखी आहे का वेगळी आहे, वेगळी आहे, बरोबर. तर काही जण काय, मार्केट इज सिंपल बट नॉट इझी, बिकॉज मार्केट नोज ओनली 3 थिंग्स, अप, डाऊन, साइडवेज. हे न बघता जर मी मार्केटमध्ये कुठल्याही स्टॉकला एंटर केलं, सो आय विल बाय इन विच स्टॉक, डाऊन स्टॉक मध्ये मी बाय करेल का, डाऊन ट्रेंडिंग स्टॉक मध्ये नाही, आय विल बाय इन अप ट्रेंडिंग स्टॉक. ज्यांनी अपोजिट सप्लाय मोडले आणि कंटिन्युअसली, सिल्वरचा चार्ट तुम्ही आता स्टडी करू शकता, कंटिन्युअसली न्यू डिमांड झोन्स आर गेटिंग क्रिएटेड अँड न्यू डिमांड झोन्स आर गेटिंग रिस्पेक्टेड. हे जेव्हा एखाद्या स्टॉक मध्ये घडतं तर शांतपणे त्याच्यामध्ये बाय करा, यू विल गेट मल्टीबाय. मी हायर टाइम फ्रेमवर दाखवतो म्हणून मल्टीबाय करा. हेच लोअर टाइम फ्रेमला केलं तर आठवड्याभरात पण प्रॉफिट येतात किंवा इंट्राडे पण. सो दिस इज द पॉइंट की अप डाऊन साइडवेज वी शुड नो. आपण एखाद्या ठिकाणी जातोय मित्राकडे, कोल्हापूरला, गोव्याला, तर आपण काय करतो, काय शब्द शेवटचा यावेळी, कन्फर्मेशन. रस्ता कसा आहे, काय कसं आहे, सगळं बघतो, बुकिंग वगैरे झालंय, बघतो का नाही, हेच कन्फर्मेशन वी हॅव टू टेक इन स्टॉक मार्केट. की खरोखरच ह्याला जम्मू काश्मीरकडे जायचंय, तो कन्याकुमारी निघालाय, ऍटलीस्ट तो मध्य प्रदेशला आहे की तुम्ही बाय करेल, मध्ये तरी बाय करतो, एकदम जम्मू काश्मीर टोकवर गेला बाय करण्यात काही पॉईंट नाही. म्हणजे टोक काय असतं ते पण तुम्हाला दाखवतो, विच इज कॉल्ड एक्सपेन्सिव्ह स्टॉक्स. झोन्स आता आता होतं काय दाखवतो, सो एव्हरी टाइम फ्रेमवर तो माझ्यासाठी बॅड होता. उद्या इथं जर त्यांनी मला कन्फर्मेशन दिलं नसतं तर त्याचा रेट किती आला असता, फॉलिंग नाही ते, जी 5 रुपये पण होऊ शकते, 1 रुपया पण होऊ शकते. ओके. आणि म्हणून येस बँकेमध्ये बऱ्याच जणांनी लावले का नाही खूप पैसे, पडतंय पडतंय, चार्ट बघितला नाही, डिमांड सप्लाय बघितले नाही, कंटिन्युअस डाऊन. हेच जर इंडस्ट्रीमध्ये घडलं, आणि ते अजूनही अनेक जण विचारतात इंडस्ट्री घेऊ का वगैरे, बट असं नाही. तुम्ही 2400 स्टॉक्स बघा, ते बघायला कमी वेळ पण लागतो, आणि त्यातले चांगले पिक करा, कारण तुमचा पैसा वाढवायचा तुम्हाला. ओके. म्हणून तुमच्याकडे वेळ आहे, आता 10,000 50,000 कॅपिटल चालू करा. म्हणजे आपण इंजिनिअरिंग मेडिकलला गेलेलो नाही, 5-10 लाख 20 लाख घ्यावं, त्यामुळे 50,000 सुरुवात करा आता. आणि त्याच्यात तुम्हाला 4 वर्ष काय तरुणांसाठी मी सांगेल की त्या पद्धतीने काम करा आणि शिका. त्यानंतर पैसाच पैसा, कारण तुम्हाला हे कळेल जी मी म्हणतोय. आणि देन इथं कन्फर्मेशन दिल्यानंतर इथं नवीन उंदीर हत्ती बनले दिसतात प्रत्येकाला. ते उंदीर हत्ती कधी बनले, व्हॉट इज द डेट, बरोबर. यांनी अपोजिट सगळं इकडचं स्ट्रक्चर म्हणायला सुरुवात केली, आणि 54 रुपीजच्या वर इथे मी बॉक्स ड्रॉ करतो, दिसतोय बॉक्स, याच्या वर ट्रेड करायला जेव्हा इथे सुरुवात केली तेव्हा सुद्धा हा स्टॉक चांगल्या स्थितीत आला होता, आणि प्रत्येक कॅन्डल हे ओपन इज इक्वल टू लो आणि हत्ती कॅन्डल बनायला सुरुवात झाली. सगळं जर एकत्र वाचलं आणि अजून थेरीमध्ये बरेच पॉईंट्स आहेत, इथे आल्यानंतर मला कळतं की मी परत 100 रुपये गेलाय, तारीख किती आहे, 91 रुपीज तो गेला. व्हॉट इज द डेट, 15th of February. Let it come down, I will buy at क्वालिटी डिमांड. पण पुढं काय घडलं लक्षात घ्या, इथं उंदीर बनलाय, या उंदराला तोडलं का इथं त्यांनी, ॲज इट ब्रोकन, नो. इथं उंदीर बनलाय, तोडलं का उंदराला, मागच्या उंदराला तोडलं का बघायचं. असं करत न्यू डिमांड झोन्स आर गेटिंग क्रिएटेड अँड ओल्ड सप्लाईज आर गेटिंग रिमूव्ड अँड न्यू डिमांड झोन्स आर गेटिंग रिस्पेक्टेड.